उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून जे साताऱ्यामध्ये ज्यांची ओळख होती असे नाशिरबाई शेख ज्यांनी सातारा नगरीचे नगराध्यक्ष पद भूषवले होते, अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये डावललं गेलं. कुठेतरी अशी चर्चा होती की जे निष्ठावंत यांना डावललं गेल्यामुळं आत्ताचा हा धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत आहेत नाशिरबाई शेख, यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की नेमकं या आत्ताच्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघता येते किंवा आत्ता जो निकाल लागलेला आहे या निकालाचं श्रेय येते कुणाला येतं. नाशिरबाई, प्रथमतः तुमचं अभिनंदन खूप खूप. आणि काय सांगाल आत्ताचा या निकाल जो आला आहे ह्या निकालाबद्दल काय सांगाल? हा निकाल जे आहे ना, हा प्रभाग क्रमांक 14मधल्या सगळ्या नागरिकांचा निकाल आहे. त्यांचा आशीर्वाद ते सगळे पाठीशी होते आणि त्यांनी आम्हाला विजय केलेला आहे. काय सांगाल? पुन्हा एकदा आपण नगरपालिकेमध्ये जातात, कसं वाटतंय? आता सगळ्यांची जे मी सगळ्यांना प्रॉमिस केलं आहे, मी तुमची सगळ्यांची कामं करणार, सगळ्यांची अडचणी जे आहेत ते जाणून घेऊन दूर करणार आहे. आणि सगळ्यांनी मला भरभरून एवढी साथ दिलेली आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. एवढंच मी बोलते. मी अजून काय सांगू, मला आनंद एवढा आहे की सगळ्यांनी मला फार साथ दिलेली आहे. इथे सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी. आणि जे काही आमच्याकडून कामं होतील ते आम्ही करणारच. भाई, काय सांगाल की प्रभागामध्ये सध्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणी किंवा प्रभागामध्ये नव्यानं काय आपण देण्याचा प्रयत्न करणार आहात? अडचणी भयंकर आहे ह्या प्रभागामध्ये. कारण की आता जे पहिले होते त्यांनी काही कामच केली नाही तिथं. थोडं आमचे अल्लीबाई शेठ हे कामं एकटेच करत होते, पण एकट्याने एवढं इथपर्यंत कामं करणं हा फार शक्य नाही आहे. त्यांना जे जोडीदार होते ते काय काम करत नव्हते. आता आम्हाला आमच्या जोडीला आमचे बालपणाचे मित्र जयवंतदादा भोसले बी आलेले आहेत. आम्ही दोघं, मी, माझे मिसेस दिना शेख जे आता निवडून आले आहेत आणि जयवंतदादा भोसले मिळून आम्ही या सातारा आणि या पेठेचा आपल्या वार्डाचा 100% विकास करणार. बाबाराजांकडून बोललं गेलं आहे की जे अपक्ष निवडून आलेले आहेत हे अपक्ष जर पुन्हा भाजपमध्ये येण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली तर भाजपमध्ये या अपक्षांचं स्वागत केलं जाईल. तुम्हाला अशी काय ऑफर जर आली तर आपण काय असेल भूमिका? काय मनोमिलन आहे. आम्ही दोन्ही महाराजांची माणसं आहे. महाराज सांगतील तसंच. दोन्ही महाराज मनोमिलन आहे. दोन्ही भाऊभाऊ एक आहेत आणि दोन्ही महाराज आमच्या पाठीशी आहेत. एकंदरीत तुमच्या मित्रांनी प्रतिक्रिया दिलेली होती, त्याच अनुषंगाने प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले हे रस्त्यावर कुठेच दिसलेले नाहीत. या गोष्टीचा तुमच्या मतदानावर किंवा एकंदरीत साताऱ्याच्या मतदानावर किती फरक पडला किंवा किती फटका बसला आहे, काय सांगाल? फटका असं काय बसलेला नाही. बरेचसे शिटा उदयन महाराजांचे बी आलेले आहेत. एकंदरीत मतदान जो उदयनराजे रस्त्यावर आल्यानंतर जो मतदान फिरवलं जायचं किंवा एका ह्याच्यात फिरलं जायचं रात्री, तो मतदान फिरलं आहे का? महाराजांवरती आणि दोन्ही महाराजांवरती सातारा नगरीचं भरपूर प्रेम आहे आणि त्यांना दोघांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. ते त्यांच्यासाठी ते रस्त्यावर महाराजसाहेब दोन्ही उतरतात आणि सगळी त्यांच्याबरोबरच असतात. एकंदरीत प्रभाग क्रमांक 14मध्ये जे काही समस्या आहेत त्या समस्या आणि नवीन जे काय करता येईल ते छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची भावना नवनिर्वाचित ज्या दिना शेख आहेत त्यांनी आता व्यक्त केलेली आहेत. तरुण भारतसाठी तबरेज बागवान, सातारा.